कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट। बांधकाम विभागाला अखेर आली जाग। कुवे घाटातील रस्ता आता सुरक्षित। अखेर नवीन क्रॅश बॅरियर बसवले। रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियानाअंतर्गत लांजा येथे भव्य जनजागृती कार्यक्रम। विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम दर्शवणाऱ्या दप्तरांचे करण्यात आले वाटप। खोपोलीत महिलांचा गौरव सोहळा। सुवर्णताई मोरेंना जिजाऊ पुरस्कार। समाजसेविकांचा सन्मान संपन्न झाला। आणि वैभव नाईकांची पत्रकार परिषद। भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र। नगरपालिकेच्या वेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप। आता पाहूया सविस्तर वृत्त। दापोली खेड मार्गावरील कुवे घाट एका धोकादायक वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसवलेला क्रॅश बॅरियर गेल्या 1 वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत होता। या ठिकाणी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता, कारण पर्यायी रस्ता देखील वाहतुकीसाठी योग्य नव्हता। या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते। मात्र या संदर्भात माझे कोकण मार्फत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे। माझे कोकणच्या बातम्यांच्या सकारात्मक प्रभावामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे। आता तुटलेल्या क्रॅश बॅरियरच्या जागी नवीन आणि मजबूत क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे। इतकेच नाही तर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेला पर्यायी रस्ता देखील दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठे समाधान व्यक्त केले असून संभाव्य अपघातांचा धोका आता पूर्णपणे टळला आहे। वृत्ताच्या दखलेमुळे 1 वर्षापासून प्रलंबित असलेले काम अखेर पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियानाअंतर्गत लांजा येथे भव्य जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला। वाहन निरीक्षक अवधूत कुंभार यांनी लांजा हायस्कूल, वरिष्ठ महाविद्यालय आणि डाफळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे असून विद्यार्थ्यांनी चालताना नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले। या विशेष कार्यक्रमात हेल्मेट वापरणे, सीट बेल्टचे महत्त्व, लायसन्स प्रक्रिया आणि महामार्ग ओळखणे यावर सविस्तर माहिती देण्यात आली। जनजागृतीसाठी लांजा शहरातून विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली होती। तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम दर्शवणाऱ्या दप्तरांचे वाटपही करण्यात आले। या प्रसंगी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, वाहन निरीक्षक सुरेश कंदकुर्तीकर आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ यावेळी घेतली। भविष्यातील अपघात रोखण्यासाठी अशा मोहिमांचे महत्त्व प्रशासनाकडून अधोरेखित करण्यात आले आहे। या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत मोठी जागृती निर्माण झाली आहे। ते तुम्ही कुठं बघता, रस्त्यावर जाताना बघता का एक खांब लावलेला असतो, बरोबर आहे? आधी बघून घ्या, ठीक आहे? त्या खांबावरती असतात, परंतु ते खांबावरती तुम्हाला वेगवेगळे कधी गोलात दिसते ती कधी त्रिकोणात दिसते, बरोबर? ठीक आहे? गाडीचा एक चित्र 3 नंबरला आहे बघा, माणसाचं चित्र आहे, बरोबर? आणि त्याच्यावर रेष मारल्या, बरोबर? ते काय सांगते की तुम्ही रस्ता क्रॉसिंग करायचं नाही, किंवा पादचारी म्हणजे कोण? चालत जाणारा माणूस, बरोबर? त्याने रस्त्यावर यायचं। तर ती गोलातली चिन्ह आहेत, ठीक आहे, ती तुम्ही तंतोतंत पाळायचीच आहेत, ठीक आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही सूट नाहीये। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने भव्य महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। नवनिर्वाचित नगरसेविका सुवर्णताई मोरे यांना मानाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर समाजसेविका सावित्री जाधव यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमात खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। पुरस्कार सोहळ्यानंतर मोठ्या उत्साहात हळदीकुंकू समारंभ पार पडला, ज्याला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी स्वामिनी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। माझ्या नगराध्यक्ष बनण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। खऱ्या अर्थाने मी जर
नगराध्यक्ष झालो असेल तर या समोर बसलेल्या सर्व या नारी शक्तीमुळे झालेलो आहे. जी नारी शक्ती आता मला 5 वर्ष खूप मुदत वाढवून नगरसेवकांच्या मार्फत देणार आहे आणि कोकणीचा विकास सुद्धा त्यांच्या माध्यमातून होणार आहे. कांचनताई, तुमचं खूप मोठं योगदान या आपल्या कोकणीसाठी लाभलेलं आहे. वंदनाताई, तुमचं सुद्धा खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे की मी गेल्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून माझ्या भगिनी कांचनताईंचं काम बघतोय की तळागाळातील घरकाम करणाऱ्या की ज्या वंचित घटक असतो आपला की त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नसतो, त्यांना कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा नसतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऑफिस नसतं किंवा एखादं घर नसतं, पण एक हक्काचं घर, एक हक्काचं दुकान म्हणून कांचनताईंकडं बघितलं जातं. आजच्या या कार्यक्रमासाठी मी नेहमीच बघत असतो की कार्यक्रम घेणं तेवढं सोपं नसतं, पण त्याच्या पाठीमागे खूप मोठी टीम कांचनताईंची काम करत असते. कांचनताई, आपण मागच्या वेळेला सुद्धा एक कुठलातरी कार्यक्रम घेतला होता. आपण एक शब्द दिलेला आहे होता की आपण या महिलांच्या हेल्थसाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं हेल्थ कार्ड किंवा एक चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं आहे. तो शब्द माझ्या लक्षात आहे. आपण आमदार साहेबांच्या आता एक इलेक्शन झेडपीचे इलेक्शन झाल्यानंतर आमदार साहेबांच्या मागे लागून मंत्रालयातून आपण या घरकाम महिलांसाठी मंत्रालयातून किंवा शिंदे साहेबांना सांगून चांगल्या प्रकारचं एक नियोजन करणं गरजेचं आहे. कारण की ह्या महिला असतील किंवा बाकी सर्व ज्या काही गरजू महिला असतील ज्यांना आता मुलांचं शिक्षण करणं भाग असतं, त्यांना घरातल्या अडीअडचणी असतात, त्याला कुठल्याच प्रकारचं स्टेज नसतं, तर ते आपल्याला मिळवून देण्याचं आपलं सर्वात महत्त्वाचं काम राहणार आहे. माझी नगरसेविकांना सुद्धा विनंती आहे की येणारे आपल्या सभागृहात असतील किंवा आपल्या प्रभागातील असतील महिलांच्या अडीअडचणी आपण सोडवण्यावर जास्त आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. मी जास्त काही बोलत नाही, मला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. थांबावं असं वाटतंय, परंतु समोर खूप फोन येत आहेत, ती लोक सुद्धा थांबलेली आहेत. म्हणून माझी नगरसेवकांना काही ना विनंती की आपण थांबावं आणि या लोकांचा सन्मान करावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी नवी मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घोषणा केली आहे. कल्याण डोंबिवलीतील भाजप नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी ते आले होते. या गटाची कल्याण शहर विकास आघाडी या नावाने नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ते आज सर्वच नगरसेवक आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आज गटस्थापनेसाठी कोकण भवन इथे आलेलो आहे आणि आज महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून गटाची स्थापना आमची होणार आहे. सर, एकीकडे भाजपला शह देण्यासाठी ज्या मनसेला घेतलं गेलं सत्तेपासून किंवा महापौर पासून चव्हाणांना असेल किंवा तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेने चालवलाय, अशा प्रकारच्या युतीमध्ये घुसमटी होते का भाजपची? नाही, काही गैरसमज पसरवले जात आहेत. मला असं वाटत नाही की कुठेही महायुतीमध्ये कुठे धुसफूस आहे, परंतु आम्ही महायुतीमध्ये निवडून आलो आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर देखील महायुतीमध्येच बसेल असं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि आज गटाची स्थापनाही त्याच दृष्टीने आमची होते. सर, तुमच्या 4 नगरसेवक तुमच्या संपर्कात नाही, असं काही नाही. आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही. महायुतीचे 103 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. एक क्लिअर मॅन्डेट कल्याण डोंबिवलीच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि त्या क्लिअर मॅन्डेटच्या हिशोबानेच आज आमच्या गटाची नोंदणी होते आणि महायुतीमध्येच आमच्या गटाची नोंदणी होते. सर, महापौर का अडीअडचणी करू शकतो? नाही, अजून काही तशी चर्चा नाही. वरिष्ठ लेवलवरती ही चर्चा होईल, परंतु आज आमच्या गटाची स्थापना जी होते ती महायुतीमध्ये होते, हे खूप महत्वाचं आहे. सर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पळवापळी सुरू झालेली आहे. मतदारांनी ज्या पक्षाला मतदान केलं अशा प्रकारचं कल्याण डोंबिवलीमध्ये होतं. हे राजकीय गणित कसं काय? म्हणजे नाही, पळवापळवी करायचं विशेषतः आम्हाला काही गरजच नाही, कारण आमचे 103 नगरसेवक निवडून आलेले आहेत महायुतीमध्ये. आमचे 50 आणि शिंदे गटाचे 53 नगरसेवक. तर जे पळवापळवी करतात हा खरा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, कारण जर कुठेही गरज नसताना कदाचित ते आपल्या सुरक्षिततेसाठी पळवापळी कुठेतरी करत असतील असं मला वाटतं. परंतु आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि पुढची सत्ता जी 5 वर्षाची कल्याण डोंबिवलीत चालणार ही महायुतीमध्ये चालणार. मनसेला बरोबर घेणं कितपत योग्य आहे? नाही, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. त्यांनी मनसेला बरोबर घेतलं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या धोरणाचा प्रश्न आहे. पण आम्हाला विशेषतः असं वाटतं की महायुतीमध्ये जेव्हा आपण लढलोय तेव्हा महायुतीच्या सोबत राहून आपण काम केलं पाहिजे. थँक्यू. नवी मुंबईत MIMच्या नगरसेविका सहर शेख यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल केलेले भाष्य पूर्णपणे चुकीचे होते अशी कबुली त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मुंबरा हिरवा करणार या गाजलेल्या विधानाचा खरा अर्थ काय हेही त्यांनी स्पष्ट केले.
मॅडम आज तुम्ही इथे आलेला आहात, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, काय म्हणाल? रजिस्ट्रेशन हुआ है आज हमारा। वेरी ग्रेटफुल, थैंकफुल, खुशी है। अभी आगे काम करना है बहुत सारा हमारे एरिया के लिए, मुमरा के लिए। तो बस सभी हमारे, आप देख सकते हो पूरा पैनल जो निकला है मुमरा से, MIM पार्टी का, ये हमारे अध्यक्ष है सैफ पठान भाई, और सभी कैंडिडेट्स जो हमारे साथ जीते हुए, हम सब ने मिलकर आज हमारा रजिस्ट्रेशन किया है। थाना में किस तरह किसके साथ आपकी पार्टी रहेगी, किसको आप सपोर्ट करने वाले हैं? वो अभी हमने डिसाइड नहीं किया है, वो आपको बहुत जल्द पता चल जाएगा। तुमचं त्या वक्तव्याचं प्रचंड ते वक्तव्य गाजलं, कैसा हराया वगैरे, आणि त्याच्यानंतर हिरव्या रंगासंदर्भातही प्रचंड गाजव, तुम्ही अनेक वेळेला स्पष्टीकरण दिलेलं त्या संदर्भामध्ये, Yes. पण बोलण्याचा उद्देश नक्की कसा होता? हिरवा करण्याचा प्रयत्न आहे तुमचा? हिरवा करण्याचा प्रयत्न मतलब ऐसा है कि पार्टी का कलर ही हरा है ना। अगर भगवा होता तो पहले भी क्लैरिफिकेशन दिए हुए नेशनल मीडिया के पास सब क्लैरिफिकेशन है, तो भगवा होता तो भगवा बोला जाता। फिर से आपने टॉपिक निकाला, इसीलिए मुझे भी फिर से बोलना पड़ा। बट जो समझदार लोग हैं उन्होंने समझ लिया है। कई सारे हमारे हिंदुस्तानी भाई बहन हैं जिन्होंने मेरे हक में बात की है, और जरूरी नहीं कि वो सभी मुसलमान हो, कई अदर कम्युनिटीज के लोगों ने भी बात करी है। तो समझदार तक वो सोच पहुंच गई है, और मेरा जो विजन है फ्यूचर को लेकर मुमरा के, वो काफी लोगों तक क्लियरली पहुंच गया है, जिसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ सभी हिंदुस्तानियों का जिन्होंने एक्चुअल मतलब को समझा, और गोदी मीडिया जो बताना चाह रही थी उस पर यकीन नहीं किया। तो अभी आपके मुमरा के डेवलपमेंट के लिए आप सत्ताधारी पार्टियों के साथ जाना चाहेंगे या विरोधी? वो उसका आंसर वो नहीं दे वो पाएंगे, यस, वी विल डिसाइड दैट, एंड हमारे अध्यक्ष उसके जवाब आपको देंगे। मॅडम एक गायिका आहे, तिने असं म्हटलंय की बलात्कार इकडे तिकडे करण्यापेक्षा बलात्कार हा मुख्यमंत्र्यांच्या बायकोवरती करावा, असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्रीच्या बायकोवरती बलात्कार करावा। दैट्स अ बैड स्टेटमेंट, बट पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए। यावेळीची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही लढलात, तुम्हाला काय जाणवलं त्या ठिकाणी? म्हणजे लढताना तुम्हाला धार्मिक तेढ निर्माण जाणवला की एकंदरीत सामोपचारण हे सगळं जाणवलं, काय जाणवलं? देखिए, ये सब क्वेश्चंस के आंसर्स आपको फ्यूचर में मेरे काम से मिल जाएंगे। आप सभी मीडिया वालों का बहुत बहुत शुक्रिया, आप रुके थे यहाँ पर, थैंक यू वेरी मच। फ्यूचर में मिलेंगे फिर आप सब, थैंक यू। ठाणे महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी पालिकेत भाजपाला महत्त्वाचे पद मिळावे अशी आग्रही मागणी केली आहे। किमान 2.5 वर्षांचा कार्यकाळ मिळाल्यास शहराचा विकास करून पदाला योग्य न्याय देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पक्षातील काही नगरसेवकांनी मात्र सत्ता न मिळाल्यास आक्रमकपणे विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे। या संदर्भात काय म्हणाल की भाजपा महापौर भाजपचा होणार का, काय फॉर्म्युला ठरणार आहे का? आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची स्थापना इकडे झालेली आहे। आमची गटाची स्थापना झाली आणि गटनेत्याची आज निवड ही घोषित करण्यात आली। त्याची नोंद या इकडे कोकण भवनमध्ये कोकण आयुक्तांकडे केलेली आहे। याच्यामध्ये पुढच्या ज्या घडामोडी आहेत, ज्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पदावर काय असलं पाहिजे याच्या संदर्भातली भूमिका ही नजीकच्या काळामध्येच पक्ष म्हणून आम्ही सगळेजण मिळून घेणार। याच्या संदर्भातली आज बैठकही आहे, दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल आणि प्रामुख्याने सर्व नगरसेवकांचं मत खरं तर विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेता पद आपल्याकडे घेतलं पाहिजे या भूमिकेचं आहे। पण याच्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये इलेक्शन लढलोय, त्याच्यामुळे निश्चितपणे चर्चेमधनं याच्यामधनं काय खरं तर पुढचा मार्ग निघेल हा आम्ही प्रयत्न करतो। कुठली खाते महत्वाची आहे की भाजप या ठिकाणी मागणी करणार आहे? याच्यामध्ये आता एकत्रित चर्चा निश्चितपणे होईल। याच्यामध्ये जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये लोकांसमोर मतदारांसमोर जो एक ब्लूप्रिंट ठेवलेला आहे, त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतोय, तो विकास ठाण्यातही झाला पाहिजे हे निश्चितपणे मतदारांची अपेक्षा आहे। आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमधलं प्रमुख पद हे भारतीय जनता पार्टीकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही जो अजेंडा डोळ्यासमोर लोकांच्या ठेवलेला आहे तो आम्हाला पुरा करता येईल। 2.5 वर्ष सर मागणी नाही, याच्यामध्ये आमची मागणी फार स्पष्ट आहे की जो कोण त्या प्रमुख पदावर बसेल त्याला त्या पदाला न्याय देण्यासाठी 2 ते 2.5 वर्ष कार्यकाळ असणं गरजेचं आहे। 1 वर्षामध्ये त्याला त्या पदाला न्याय देता येणार नाही, त्याच्यामुळे त्या प्रमुख पदावरती जो कोण व्यक्ती असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे भेटला पाहिजे। 2.5 वर्ष महापौर आपण मागणार आहोत। मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो कोण व्यक्ती त्या पदावर असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ असणं हे अपेक्षित आहे। सर गटनेता कोण आहे? आमचे गटनेता सन्माननीय मुकेश मोकाशी यांची आज या इकडे कोकण भवनमध्ये आम्ही नोंद केलेली आहे। ते थट्टम नगरसेवक आहेत आणि माजी उपमहापौर आहेत।
सर हिंदी आज नव्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटाची स्थापना झालेली आहे. गटनेते म्हणून मुकेश मोकाशी हे आमचे ज्येष्ठ नगरसेवक यांची निवड झालेली आहे आणि पुढच्या तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच्या संबंधीची आज बैठक होईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. सर आज गणेश नाईकांबद्दल ज्या शिंदेच्या शिवसेनेकडून ज्या प्रकारे टीका केली गेली, खालच्या पातळीवर टीका करण्याची वेळ आज शिंदे गटावर आलेली आहे, याला भाजप काय प्रत्युत्तर देणार आहे का? नाही, आता उत्तर प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाहीये. कोणीच खालच्या पातळीवर बोलता कामा नये. ही भारतीय जनता पार्टीची खरी म्हणजे भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील अशा पद्धतीने टीका करणं हे काही उचित नाही. सर गणेश नाईक दोन्ही म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, युती कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल या ठिकाणी व्हायला नको हवी होती. तुम्ही त्या मताशी सहमत आहात? निश्चितपणे आम्ही वेळोवेळी सांगितलेलं होतं, परंतु एक व्यापक हिताच्या करता त्या ठिकाणी अलायन्स झाली. 125 कार्यकर्त्यांना निवडणूक लढता आली नाही. नाही तर सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढण्याकरता समर्थ होती आणि जिंकण्याकरता देखील समर्थ होती. निवडणूक जाहीर होताना तुम्ही आग्रह देखील होतात की ठाणे महापालिकेत भाजपचाच महापौर व्हावा किंवा जर महापौर नाही भेटला तर इतर कुठली महत्वाची खाती जी आहे ती भाजप वरिष्ठांकडे मागणी करणार आहे. नाही, आता आज बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे काय ठरलंय त्याच्यावर ते निष्पन्न होईल. परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमच्या अनेक नगरसेवकांचा एक मत आहे की आपण विरोधी पक्षामध्ये सक्षमपणे काम करायला पाहिजे, परंतु त्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो पक्षाबरोबर चर्चा करून घेतला जाईल. महापौर 2.5 वर्ष गेला, तेच आता आज बैठक झाल्यानंतरच त्याचा निर्णय करता येईल. विरोधी पक्ष बसण्याची तयारी आपली आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, परंतु शेवटी पक्ष हा मोठा आहे, त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काम करेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त राजापूर शहरात भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जय महाराष्ट्र मित्रमंडळ गुरववाडी आणि मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी डेपोजवळील पटांगणात हे शिबिर उत्साहात पार पडले. रत्नागिरीतील प्रसिद्ध वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने यावेळी मोफत शस्त्रक्रिया नोंदणी व आरोग्य तपासणी पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार गणपत कदम आणि रवींद्र डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. राजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी यावेळी सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला. राजापूर परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून रुग्णांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरामुळे अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य सेवेचा एक आदर्श निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे श्री सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण आज हे बघून अत्यंत आनंद होतोय की एकमेका करू सहाय्य अवघ्या धरू सुपंथ, एकमेका करू सहाय्य अवघ्या धरू सुपंथ. हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. तर असं अनंत कार्य जे आहे हे आज प्रत्येकाच्या माध्यमातून पार पडते. कारण की आज 100वी जयंती जी आहे बाळासाहेब ठाकरेंची, यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढं आज इथं राजापूर तालुक्यामध्ये गुजरवाडीमध्ये गुरववाडीमध्ये जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि मधुतारा जे शिबिर गोरगरीब तळागाळातील रंजल्या गांजल्यांसाठी जे शिबिर घेण्यात आलेले, तर वालवलकर हॉस्पिटल यांच्या धुमाळ सरांचं मी प्रथमतः आभार मानतो की सर की 1 वर्षापूर्वी आम्ही इथं आलो होतो आणि ते 1 वर्षापूर्वी आमचे पुणे जिल्हा प्रमुख अनिल दांगडे सर त्यावेळेस पण आमच्यासोबत होते आणि आजही आमच्यासोबत आहे दादा. आणि त्या माध्यमातून आम्ही करणारं मधुतारा फाउंडेशन आम्ही रिक्षा घेऊन पुण्यावरून आलो होतो आणि वालवलकर हॉस्पिटलला भेट दिली होती. आणि आज बघा की त्याच माध्यमातून एक म्हणतात ना पद से बडा ना कद से बडा, ना पद से बडा ना कद से बडा, मुसीबत में जो साथ रहे खडा वो सबसे बडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी नगरपालिकेच्या वेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप नाईकांनी केला.
सत्ताधारी पक्ष केवळ पैशांचे वाटप करून आणि वातावरण निर्मिती करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा होते. नाही, खरं तर देवेंद्र फडणवीस असून देत किंवा उपमुख्यमंत्री असून देत किंवा त्याचे अध्यक्ष असून देत, यांच्या कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभा झाल्या होत्या. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय आश्वासन दिले होते, त्यातली किती आश्वासन पूर्ण झाली. आज उद्या ह्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, स्थानिक कार्यकर्ते लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टी या स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पैशाचा वापर करतो, या सभेसाठी वापर केला जातोय. त्यामुळे विरोधकांची किंवा आपल्या विरोधात जे वातावरण आहे ते त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी हे वातावरण, विरोधातलं वातावरण शांत करण्यासाठी या सभा घेत आहेत, पैशाचं वाटप करतायत. आणि पण हे किती गेलं तरी निश्चितपणे सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांचा रोष आहे, तो निवडणुकीद्वारे दिसून येईल. नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला कमी यश मिळाल्यानंतर ज्या निवडणुका रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या आणि आता ज्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या मात्र नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली घेताना पाहायला मिळते. कुठेतरी हे भाजपने बोध घेतलेला पाहायला मिळतं. नाही, निश्चितपणे रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुका किंवा आपलं नेतृत्व पुढे करत होते, ते रवींद्र चव्हाणचं नेतृत्व मात्र या निवडणुकीमध्ये पूर्ण नेस्तामधून झालेलं आहे. खरं तर ज्या रवींद्र चव्हाणांनी ही जी पद्धत सुरू केली होती ती पूर्णपणे चुकीची या जिल्ह्यामध्ये होती. अशी पद्धत जिल्ह्यामध्ये कधी नव्हती. परंतु त्यांच्या निवडणुकीची जी पद्धत होती कालच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ती कशा निष्पन्न झाली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि आता खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आता भाजप किंवा महायुती असं नाही आहे, तर आमची लढाई ही राणे समर्थकांविरुद्ध आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वाटप झाल्याचा आरोप झाला होता आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत हे पैसे आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला होता. या निवडणुकीत असंच काही प्रकार होईल असं वाटतं का? नाही, खरं तर निलेश राणेंनी आरोप केले, परंतु निलेश राणे निवडणुकीनंतर निलेश राणेंनी आपली तलवार म्यान केली किंवा शेपूट घातलं असं म्हणता येईल. कारण निलेश राणेंनंतरच ज्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केलेत आणि निवडणुकीमध्ये वातावरण केलं आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, परंतु निवडणूक झाल्यानंतर तेच रवींद्र चव्हाण आपल्याला त्रास देतील, भारतीय जनता पार्टी त्रास देतील म्हणून कशी तलवार म्यान केली, कशी तलवार शेपूट घातली ते आपण सगळ्यांनी बघितलं असेल. की रवींद्र चव्हाणांची भेट घेतली, नंतर पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, भाजपच्या लोकांची भेट घेतली, माझं असं नाही होतं म्हणून सांगितलं, म्हणून ते त्या भूमिकेवर ठाम राहिले नाहीत. त्यामुळे आता लोकांचा विश्वास, कोणावर लोकांना विश्वास ठेवा हा पण प्रश्न लोकांपुढे आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही महायुती एकतर्फी जिंकेल, शिवसेनेचं अस्तित्वच संपलं असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत. तसं काय? खरं तर शिवसेनेचं अस्तित्व संपलं असं म्हणणार आहे. आम्ही आता जिल्हा परिषदच्या 50 जागा आम्ही लढवतोय. त्यातल्या काही जागा कणकवली मतदारसंघामधल्या जागा काही बिनविरोध झाल्या. कुडाळ मालवणमध्ये आमच्याकडे 45 जागा आहेत. ते 45 जागावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 जुलैने ताकदीने निवडणूक लढवतोय आम्ही. आणि त्यामुळे आज खरं तर शिवसेनेचं अस्तित्व संपणार म्हणणार आहे. मुख्यमंत्र्यांना का आणावं लागतं? आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र का फिरावं लागतंय? तुम्हाला आमच्या उमेदवारांकडे पैसे घेऊन का द्यावं लागतात? छोटे छोटे आमचे उमेदवार आहेत की ज्यांचे एक महिला उमेदवार आहेत, त्यांचे पती MSCB मध्ये कंत्राट बेसिसवर आहेत. त्यांना कालपासून त्या कंत्राट बेसिसवर काढून टाकणार म्हणून फोन करतायत. काही लोकांना त्यांचे एखादं डंपर असेल तर त्या डंपरचं आम्ही RTOला सांगून पकडून देणार म्हणून सांगतायत. आणि असा दावा तुम्हाला का नव्हतं? तुम्ही जर चांगलं काम केलं असेल, तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, तर तुम्ही विरोधी उमेदवारांना दबाव का ठेवताय आणि मुख्यमंत्र्यांना आणून काय दाखवत इच्छित आहे? आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांसुद्धा माझा प्रश्न आहे की गेल्या 2 वर्षामध्ये तुमचं सत्ता, गेली 2.5 वर्ष आणि आता 4 वर्ष झाली तुमची सत्ता, तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय दिलं हे खरं तर मुख्यमंत्र्यांनी उद्या सांगितलं पाहिजे. विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्या गटबाजीमुळे अनेक कार्यकर्ते शिवसेना सोडतायत असं दत्ता सामंत म्हणतात. नाही, खरं तर आज बघितलं असेल काही दिवसापूर्वी सतीश सावंतांची समीर नरवडेची काय परिस्थिती झाली, काही नंतर गोट्या सावंतची काय परिस्थिती झाली. त्यामुळे आपली परिस्थिती कधी होईल हे त्यांनी बघावं. आमचं काय दत्ता सामंतांबद्दल काय पद वाईट आहे असं आमचं म्हणणं नाही. आणि मी निवडणुकीमध्ये खरं तर मी कार्यकर्ता असं आहे की ज्या लोकांनी मला निवडून दिलं, जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी लागलेत, माझा दुर्दैवाचा पराभव झाला तरी त्या कार्यकर्त्याची ताकदीने मी उभा आहे. कालच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये दिसलं आणि आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझी एक जबाबदारी म्हणून मी त्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहणार आहे. युबीटी सेनेकडे सक्षम उमेदवार नाही, त्याच्यामुळेच त्यांना जबरदस्तीने उमेदवारी दिली जाते असं निलेश राणे. नाही, आता खरं तर
सक्षम उमेदवार नसते तर तुम्ही त्यांच्याकडे कशाला जाताय? 2-4 उमेदवारांना पाठी घेतलं तुम्ही, परंतु इतर उमेदवार सक्षम आहेत, परंतु सक्षम उमेदवार असल्यामुळे तुम्हाला भीती असल्यामुळे तुम्हाला पाठी जावं लागतं. साहेब आपण जर बघितलं तर आता 11 उमेदवारांनी अर्ज मागितले कालपर्यंत आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे आपण इथले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, विनायक राऊत असतील, आपण आपल्या उमेदवारांची मनधरणी करताना पाहायला मिळत नाही. काय नेमकं ऍक्शन आमचं नाही 150 उमेदवार एकूण उभे या मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत. खरं तर एक जबाबदारी होती की इथले जिल्हा प्रमुख होते, इथले विधानसभा संपर्क प्रमुख होते, तिकडे जिल्हा प्रमुख वेगळे होते. आता त्या जिल्हा प्रमुखांनी ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे होती, परंतु ते सुद्धा निवडणुकीत अडकल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी घेऊ शकत नाहीत. परंतु माझी जबाबदारी या जिल्ह्यात जे शिवसैनिक काम करतात त्यांच्या पाठीशी राहण्याची आहे. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण माझे उमेदवार उभे केले, त्यांच्या प्रचाराचं माझं सुरू आहे. परंतु जे उमेदवार असतील, खरं तर मनधरणीपेक्षा लोकांना आमिष कशी देतात हे आपल्याला सुद्धा आता हे ओपन सिक्रेट झालेलं आहे. 25-25 लाख उमेदवार काय असंच मागे घेतो काय, मग त्याने भरला असेल कशाला? त्यांना ओपन सिक्रेट झालेलं आहे की ज्या लोकांना नसलेले आमिष असतात, जसं याप्रमाणे मतदारांना पैसे वाटतात. आता नवीन ट्रेंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने आणलाय की उमेदवारांनाच पैसे द्यायचे आणि मागे घ्यायचं. परंतु असं असून सुद्धा खरं तर निष्ठा आज 150 मधले 15 उमेदवार जरी मागे घेतले तरी 135 लोक निष्ठाने उभे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही लढतोय. लोकांनी आम्हाला साथ द्यावी. निकाला दिवशीचं चित्र महाविकास आघाडीचं नाही, निकालाच्या दिवशी आता लोकांच्या हातात आहे ना. निकालाच्या दिवशी चित्र आज कसं सांगू शकतो? साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली आहे, मात्र महाविकास आघाडीबद्दल अजूनही संभ्रम आहे का? कुठेही जाहीर झालं नाही की आपण आम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळ मालवणमध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लढतोय. एकटे लढताय. खडकवली बाकी इतर ठिकाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तिथले जिल्हा प्रमुख निर्णय घेत आहेत आणि आज चित्र स्पष्ट होतं. पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवली होती प्रचाराकडे. यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीत बडे नेते कोणी प्रचारासाठी येणार आहेत? नाही, आता ह्या शिवसेनेचे नेते आता ह्या कोकणातील अरविंद सावंत आहेत, विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत, हे कोकणातील नेते आहेत. तर त्यांनी आता प्रचाराची पुढची दिशा ठरवावी. या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.